इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये मागच्या महिना 2 महिन्याभरात जे युद्ध झालं यातून इराणनं जगासाठी एक धडा घालून दिलाय, तो म्हणजे तुमच्याकडे शस्त्रास्त्रांचं बळ कितपत आहे याच्यानं युद्धात प्रत्यक्ष फरक पडत नाही. युद्धात फरक पडतो तुमच्याकडे आर्थिक ताकद किती आहे त्याच्यामुळं. आणि इराणकडे प्रत्यक्षात जरी आर्थिक ताकद नसली तरी इराणकडे एक गोष्ट होती, ती म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा वापर इराणनं जगाची नाकेबंदी करायला केला. जगाची अशा पद्धतीनं जगाला सगळ्या वेठीस धरलं की सगळ्या जगानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती प्रेशर टाकलं, प्रेशराईज केलं आणि त्यातून हे युद्ध थांबायला मदत झाली. इराणनं भले युद्ध जिंकलं नसेल पण इराण युद्ध हरला देखील नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीज असतात, ज्या पद्धतीनं ते वेगवेगळ्या देशांच्यावर सँक्शन्स लावतात, दबाव आणतात, त्यांचे असेट्स फ्रीज केले जातात, जसं अफगाणिस्तानबरोबर रशियाबरोबर केलं गेलं, इराणबरोबर केलं गेलं, तसंच काहीशी गोष्ट जगातल्या कुठल्याही देशाबरोबर होऊ शकते. त्यामुळं प्रत्येक देशाचं शहाणपण याच्यातच आहे की आपले सगळे पैसे आपल्या जवळ असावेत, एक फायनान्शियल पॉवर आपल्याकडे असली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींचा काहीतरी परिणाम मागच्या काही दिवसात दिसायला लागलाय. आणि भारत सरकारचं धोरण देखील आपल्या पैशाबद्दल बदलत चाललंय, विशेषतः सोन्याबद्दल बदलत चाललंय. भारत सरकारनं काय केले, विशेष गोष्ट ती म्हणजे मागच्या 6 महिन्यात भारत सरकारनं जवळजवळ 104 मेट्रिक टन सोनं जगातल्या वेगवेगळ्या देशातून भारतात परत आणले. आता मग हे परत अचानकपणे आणायचं कारण काय, त्याच्या मागे जिओपॉलिटिक्स काय आहे आणि नक्की इकॉनॉमिक्स काय आहे, हे सगळं समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हे बघा, भारत दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करतोय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. RBI भारताच्या वतीनं, तसं चायनीज बँका देखील खरेदी करत आहेत. जगभरातले अनेक देश सध्या सोनं खरेदी करण्यावर भर देत आहेत. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला भारत सोने खरेदी करतो त्यावेळेला ते सगळं सोनं घेऊन भारतात फिजिकली आणलं जातं असं नाही. काही वेळा ते सोनं त्या देशांमध्ये तिथल्या वॉल्टमध्ये ठेवलं जातं, काही वेळा ते बँक ऑफ इंग्लंडमध्ये, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटमध्ये अशा ठिकाणी ठेवलं जातं, जेणेकरून त्याची तिथल्या तिथं मूवमेंट करता येईल. कधी विकायचं झालं तर तिथल्या तिथं विकता येईल, त्याच्यावरती डिपॉझिटसाठी, गोल्ड डिपॉझिटसाठी देता येईल. अशा गोष्टी केल्या जातात आणि त्यासाठी ठेवलं जातं. पण मागच्या काही दिवसापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक रिपोर्ट ऑन फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज भारताकडे जे काही आहे त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट दिला आहे. त्याच्यामध्ये भारत सरकारनं सांगितलं की भारतानं मागच्या 6 महिन्यात म्हणजे ऑक्टोबर 2025 पासून मार्च 2026 पर्यंत 6 महिन्यात जवळजवळ 104 मेट्रिक टन सोनं बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्समधून परत आणलंय. आणि सध्या ते मुंबई, नागपूर वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी भारताने ज्या वॉल्ट्स तयार केल्या त्यामध्ये ठेवलंय. अशा पद्धतीनं ठेवायचं दुसऱ्या देशात आणखी एक कारण असतं की आपल्याकडं तसं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं नसतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप नसल्यामुळं आपण ते आपल्याकडं सेफ कस्टडीमध्ये ठेवू शकत नाही. हे देखील याच्या मागचं एक कारण असतं. त्यामुळे भारताचं जे एकूण गोल्ड आता सध्या भारतात सरकारकडे आहे ते जर बघितलं तर जवळजवळ 880 मेट्रिक टन एवढं सोनं भारत सरकारच्या मालकीचं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. पण प्रत्यक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आता 680 मेट्रिक टन एवढं सोनं भारतातच आहे. म्हणजे भारताचं एकूण सोन्यापैकी 77% सोनं आता सध्या भारतात आहे. मागच्या 2-3 वर्षापूर्वीचा आकडा बघितला तर तो आकडा 40% कमी होता. आता भारतानं चांगली मजल मारलेली आहे आणि जवळजवळ 77% सोनं भारतात ठेवलेलं आहे. भारताच्या 2023 ते 25 मध्ये 280 टन सोनं भारतात परत आणलं. त्यानंतर मागच्या वर्षात 2025-26 मध्ये हे 104 आणि त्या अगोदर थोडंसं असं एकूण जवळजवळ 150 ते 160 मेट्रिक टन सोनं भारतात आणलं. अशा पद्धतीनं भारत हा आकडा वाढवत नेत आहे. आणि भारताकडे आपल्याला माहिती आहे भारताकडे बक्कळ परदेशी चलन आहे. मागच्या काही वर्षात भारताचं जे फॉरेन रिझर्व्ह आहेत ते वाढत गेलेले आहेत. आता सध्या भारताकडे $691 बिलियन एवढं फॉरेन रिझर्व्ह आहे. आणि या 691 पैकी जवळजवळ $115 बिलियन हे सोन्यामध्ये आहेत. आता हे $115 बिलियन का मॅटर करतात हे तुम्हाला मी पुढे सांगतो. मागच्या काही वर्षांमध्ये बघितलं तर फ्रान्सनं त्यांचं जे न्यूयॉर्कमध्ये असलेलं, न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हमध्ये असलेलं सोनं होतं ते देखील परत आणलंय. कारण आपल्याला माहिती आहे की फ्रान्स आणि अमेरिकेचे संबंध हे मागच्या काही दिवसामध्ये पूर्णपणे ताणलेले आहेत. अशीच गोष्ट सर्बियानं केलेली आहे, जर्मनीनं केलेली आहे. असे सगळे देश जगातले काय करतायत, त्यांचं सोनं घेऊन येत आहेत. आणि हे करायचं एक महत्त्वाचं कारण आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या पॉलिसीज. त्यांच्या पॉलिसीजमध्ये कोणत्याही प्रकारची कन्सिस्टन्सी नाही आहे, एक प्रकारचा विस्कळीतपणा आहे. कधी काय करतील ती सांगता येत नाही. कुठल्या देशावरती युद्ध लादतील, युद्ध लादल्यानंतर अचानकपणे सँक्शन्स लावले जातात, असेट्स फ्रीज केले जातात. एखाद्या देशाचं फॉरेन रिझर्व्ह, आता तुम्हाला माहिती आहे आपण कितीही डॉलरायझेशनच्या गप्पा मारल्या, काही झालं, ब्रिक्स करन्सी तयार करायची वगैरे बोललो, तरीही आपलं सगळं फॉरेन रिझर्व्ह हे मोठ्या प्रमाणावरती डॉलरमध्येच आहे.
डॉलरशिवाय इतर करन्सीमध्ये देखील आपण ठेवतो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, येनमध्ये, पाऊंडमध्ये वगैरे ठेवतो, पण तरी देखील सर्वात मोठा चंक हा डॉलरमध्ये असतो. त्यामुळे आपल्याला फटका बसू शकतो जर कधी भारत कुठल्या तरी युद्धात गुंतला आणि अमेरिका आपल्या विरोधात असेल तर आपले डॉलर्स जे वेगवेगळ्या देशांमध्ये असतात ते फ्रीज केले जाऊ शकतात. त्याशिवाय आपल्याकडे जे डॉलर्स आहेत त्याच्यावरती देखील नियंत्रण आणलं जाऊ शकतं, कारण शेवटी डॉलर हे अमेरिकेचं चलन आहे. या सगळ्या गोष्टी होतात म्हणून गोल्ड अशा वेळेला उपयोगाला येतं. सोन्याची जी लिक्विडिटी आहे ती जगातली सगळ्यात जास्त लिक्विड असेट म्हणून सोन्याकडे बघितलं जातं. ज्यामुळे जेव्हा जेव्हा आपण अडचणीत येतो, जेव्हा स्वतःला काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यावेळेला आपण काय करतो तर आपण बँकेत जातो आणि गोल्ड लोन घेतो, कारण ज्या वेळेला आपल्याकडे पैसे नसतात त्यावेळेला सोनं उपयोगाला येतं. आणि भारताकडे जे 115 बिलियन डॉलरचं सोनं आज आहे, जर भारतावर कधीही वाईट वेळ आली कुठली तर भारत आपले 115 बिलियन डॉलर्सचं सोनं विकू शकतो आणि त्याच्यातून पैसा उभा करू शकतो. अर्थात अशी वेळ येणार नाही, पण तरी देखील प्रत्येक गोष्टीसाठी तयार असलेलं बरं. ज्या पद्धतीच्या गोष्टीतून किंवा अवस्थेतून सध्या जग जाते हे बघितलं तर आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे, कारण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर इराणकडे नसता तर इराणची परिस्थिती काय झाली असती, कारण इराणचं चलन तर ऑलरेडी त्याची किंमत लाखामध्ये आहे. $1 बरोबर जवळजवळ 14-15 लाख इराणी रियाल इतकी किंमत त्यांची घसरली आहे. त्यांच्या चलनाला काही किंमतच नाही, पण तरी देखील इराण टिकून राहिला, कारण इराणकडे एक ताकद होती की जगाला तो वेठीस धरू शकत होता. जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध चालू झालं किंवा त्याच्यानंतर अफगाणिस्तान बरोबरचं अमेरिकेचं युद्ध चालू होतं किंवा अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानचं सरकार परत आलं, या प्रत्येक वेळेला अमेरिकेनं त्या देशांचे असेट्स फ्रीज करायचा प्रयत्न केला. त्यांचे जे वेगवेगळ्या देशांमध्ये असलेले पैसे होते ते फ्रीज केले गेले आणि अमेरिकेच्या या दबावासमोर जगातले सगळे देश बळी पडतात. भारतानं इंग्लंडमध्ये जरी सोनं ठेवलं असलं आणि भलेही आत्ता कीर स्टार्मर जे इंग्लंडचे पंतप्रधान आहेत त्यांचं आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं पटत नसलं तरी डोनाल्ड ट्रम्प त्यांचा ताकद भरपूर आहे, त्यांचा देश मोठा आहे आणि त्यांच्या देशाकडे माईट आहे आणि माईट इज राईट अशी जी म्हण आहे ते आपल्याला माहिती आहे. बळी तो कानपिळी, त्याप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करू शकतात. त्यामुळे अर्थातच जगाला पुढच्या अवस्थेपर्यंत जाईपर्यंत किमान डोनाल्ड ट्रम्प नसेपर्यंत या सगळ्या अवस्थातून जायचं आहे आणि त्यासाठी फायनान्शियली पॉवरफुल असलं पाहिजे. फायनान्शियली पॉवरफुल असणं आणि मिलिटरी पॉवरफुल असणं ह्या दोन्ही गोष्टी देखील गरजेच्या आहेत आणि त्यातली फायनान्शियल पॉवर ही जास्त गरजेची आहे असं आता तरी दिसतंय. त्यामुळे एक प्रकारे भारत या पाश्चिमात्य देशांच्या वरचं आपलं अवलंबित्व कमी करतोय, ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्यामुळे भारताची जी रिस्क आहे ती देखील कमी आहे. उद्या अचानकपणे काही घडलं तर भारत अचानकपणे फसणार नाही. त्या प्लॅनमध्ये भारताकडे स्वतःचं सोनं असणार आहे, स्वतःचे डॉलर्स असणार आहेत, त्याचा आपण योग्य तो उपयोग करू शकतो. डॉलर्सवर बंधनं आली तरी सोन्याचा करू शकतो. त्यामुळं ही जी पॉलिसी सध्या भारतानं ठेवलेली आहे की सोनं भारतात परत आणायचं, ह्या पॉलिसीचा भारताला फायदाच होण्याची शक्यता आहे. पण तरीही काही कारणास्तव थोडंफार सोनं हे कदाचित परकीय बँकांमध्ये ठेवलं जाईल. आता सध्या 197 मेट्रिक टन एवढं सोनं वेगवेगळ्या देशांच्या बँकांमध्ये अजूनही भारतानं ठेवलंय. कदाचित ते पुढच्या काही काळासाठी तसंच ठेवलं जाईल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. भारताची ही पॉलिसी भारताच्या फायद्याची आहे की भारत हे सगळं सोनं आणायला नको आहे, किंवा भारत ज्या पद्धतीनं प्रोटेक्शनिस्ट होतो या मुद्द्यावरती फायनान्शियल सिक्युरिटीच्या, त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.